सांगते, माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता पाटलांच्या घरी फोन करून सांगण्याचा. मी फक्त सोनालीला फोन केला होता. मला वाटलं कदाचित शैलेंद्र सोनालीला भेटायला गेला असेल, तिला फोन तरी केला असेल. शैलेंद्रची काळजी वाटली म्हणून सोनालीला फोन केला. देवा, शैलूला घरी परत यायची सुबुद्धी दे रे बाबा. आता सगळं तुझ्या हातात आहे. त्याला लवकरात लवकर घरी पाठव. आमची काळजी आणि मुक्तावरचं बालन दूर करणं आता तुझ्याच हातात आहे रे देवा. हा बस झालं. आता किती वाट बघायची? भरपूर वाट बघितली. आता हे प्रकरण पोलिसांकडे सोपूया. मी तक्रार करून येतो, ते लगेच तपासायला लागतील. आहे अरे वाड्यावर ही बाब गेली तर समध्या गावभर होईल. काय? बरं बरं, मी ठेवते फोन. काय झालं आई? नाही, मामाकडे पण गेलेला नाहीये तो. मग कुठे गेला असेल? मला काय बी कळत नाही. जिद्दीपणात यांच्या आणि देवेंद्रच्या पुढचा आहे तो. रागाला सहसा यायचा नाही आणि आला तर कोणाचं बी ऐकायचा नाही. आता काय करायचं? तिकडे पाटलांच्या घरी कळलं तर गळजब होईल. हॅलो, नमस्कार, अप्पासाहेब पाटील बोलतोय. हा बोला पाटील साहेब. तयारी कशी काय चालली लग्नाची? हा जोरात चालली की. त्याचसाठी फोन केला होता. आपल्याकडं नवरदेवासने सुटाचं कापड द्यायचा रिवाज आहे ना व? ते जाऊ बापूंना देण्यासाठी उद्या यायचं म्हणतोय आम्ही. काल तुम्ही उशिरा आलात, पण पैसे पाठवलेत हे फार बरं केलं. तुमचे पैसे मिळाल्या मी शॉपिंगला गेले. मला आवडलेल्या सगळ्या साड्या विकत घेतल्या. मार्केटमध्ये गेले ना तेव्हा मला असं होऊन गेलं होतं, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ. अशाच तऱ्हेने तुम्ही जर पैसे घरी आणत राहिलात ना तर लवकरच आपण त्या पोतनीसांपेक्षा अफाट श्रीमंत होऊ. मग एक गाडी घेऊन टाकू. त्या करकरे बाईसारखी मी पण गाडीतून क्लबात जाईन. हॉटेलात मोठमोठ्या पार्ट्या देईन. खूप खूप मजा करीन. हा बोल मुक्ता, काय म्हणतेस? आई, मुक्ता, काय झालं ग? आई, शैलेंद्रला सोनालीशी लग्न करायचं नाहीये. त्याचं म्हणणं होतं की माझी होणारी बायको शिकलेली असावी, गावरान भाषा बोलणारी नसावी. अर्थातच, तो एवढा शिकलेला आहे म्हटल्यावर त्याची ही एवढी अपेक्षा असणारच. आणि जेव्हा ही गोष्ट शैलेंद्रला कळली तेव्हा रागाच्या भरात तो घर सोडून निघून गेलाय. काय? हो आई, मला शैलेंद्रची खूप काळजी वाटतेय. या घरात त्याचं म्हणणं ऐकून घेणार कोणीच नाहीये आणि या सगळ्याचा दोष मला दिला जातोय. आई, मी फक्त शैलेंद्रला मुलगी बघण्यासाठी राजी केलं होतं. या सगळ्यांबरोबर राहताना अक्षरशः माझा जीव घुसमटतोय. मला नाही इकडे राहायचं. मी रुद्रला घेऊन तिकडे येते. आई, मुक्ता, नाही, असा वेडेपणा करू नकोस. पण तू खचून जाऊ नकोस मुक्ता. तुझ्या परीक्षेची घडी आहे एवढं लक्षात ठेव. आणि काहीही लागलं तरी मला फोन कर. गायकवाड साहेब, इन्स्पेक्टर साहेब, लागला का तपास शैलेंद्रचा? तुमचा मुलगा सापडलाय आणि आम्ही त्याला आमच्या ताब्यातही घेतलंय. आहे कुठे तो? पोलीस स्टेशनला.